आज आपण हरिनामाचे फायदे पाहणार आहोत. फायदा नंबर 1, हरिनामाने मनुष्याची सहनशीलता वाढते. हरिनाम हे एक चिलखत आहे. युद्धामध्ये तलवारीचे घाव लोखंडाची चिलखत जशी सहन करते, तसे मानवी जीवनात येणारे दुःख व संकटाचे घाव हरिनामाची चिलखत सहन करते. हरिनामाने मनुष्याची सहनशीलता वाढते व त्याच्यामध्ये दुःखास तोंड देण्याचे सामर्थ्य येते. त्यामुळे तो दुःख व संकटांनी खचून जात नाही. तुमच्या जीवनात प्रारब्धवशात दुःख व संकटे जरूर येतील, परंतु हरिनामामुळे त्यांचा प्रहार तुमच्या जीवनावर होणार नाही. अनंत संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल व मनुष्य दारू पिणे किंवा आत्महत्येसारख्या गलिच्छ विचाराकडे प्रवृत्त होणार नाही. म्हणून संकट समय मनुष्याने एकमात्र हरिनामाचा सहारा घ्यावा. हरिनामामुळे आपल्या जीवनात आलेल्या दुःखाचे देखील सुखात रूपांतर होते. म्हणून तुकोबाराय म्हणाले, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुकोबारायांनी आपल्या संसारातील संकटाचे विष सहजच पचवले, कारण त्यांच्या मुखात हरिनामाचे अमृत होते. तसे आपणही हरिनामाचे अमृत आपल्या मुखात सदैव धारण करा, म्हणजे आपल्या संसारातील संकटाचे विष तुम्हाला सहजच पचवता येईल. कर्जबाजार व नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकमात्र हरिनामाचा सहारा घ्यावा. त्यामुळे त्यांची सहनशीलता वाढेल व ते खचून जाणार नाहीत व त्यांच्या आत्महत्या टळतील. जो मनुष्य आत्महत्या करून मरतो तो मनुष्य मरताच नरकात जातो, कारण आत्महत्येमुळे झालेल्या महापापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्याचे शरीर पाठीमागे शिल्लक राहिलेले नसते. मनोरथनाथ महाराज म्हणाले, जो आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला, प्रायश्चित्ताशी कोणाही उरला, कारण तो संपलाप आहे. म्हणूनच मनुष्याने कधीही आत्महत्या करू नये. फायदा नंबर 2, भक्तीने प्रयत्न सुकर होतो. जसे नाव जमिनीवरून वळणे कठीण आहे, परंतु तीच नाव जर पाण्यावर सोडली तर तिला एक दुबळा नावाडी देखील सहज पैलतीराला घेऊन जातो. तसे आमच्या जीवननौकेखाली जर भक्तीचे पाणी सोडले तर आमची जीवननौका देखील सहज पैलतीरात जाते व जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर आम्हाला सहज मात करता येते. म्हणून मानवी जीवनात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी हरिनाम हाच एकमात्र उपाय आहे. फायदा नंबर 3, हरिनामाने पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी होते. लग्न म्हणजे नेमके काय? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लग्नाची व्याख्या सांगतात. माऊली लिहितात, आणि तद्रूप तेसी लग्न लागो निठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होनी ठाके. आकाशात आलेले ढग काही वेळाने आकाशातच विरून जातात व आकाशाशीच एकरूप होतात. जसे ढग व आकाश एकमेकाशी एकरूप होतात, तसे पती पत्नीने आपल्या दैनंदिन जीवनात एकमेकाशी एकरूप होणे म्हणजेच लग्न होय. लग्न हा शब्द लगन या शब्दापासून आलेला आहे. लगन म्हणजे ध्यान. भक्त व भगवंत जसे एकमेकात ध्यानस्थ होतात, तसे पती पत्नीने एकमेकात ध्यानस्थ होणे म्हणजेच लग्न होय. परंतु दैनंदिन जीवनात पती पत्नी एकमेकात ध्यानस्थ झालेले दिसत नाहीत. पती पत्नी एकमेकात ध्यानस्थ होण्याऐवजी पुष्कळदा एकमेकांना भांडतानाच दिसतात. असे का होते? तर याचे कारण म्हणजे दोघांच्याही मुखात असलेला हरिनामाचा अभाव होय. पती पत्नी उभयता दोघेही जर नामधारक असले तर हरिनामामुळे दोघांच्या हृदयात दया उत्पन्न होईल व या दयेमुळे दोघेही एकमेकांना दुःख देण्याऐवजी एकमेकांचे दुःख निवारण करतील. कारण दया ही समोरच्या व्यक्तीस कधीच दुःख देत नाही, उलट ती समोरच्या व्यक्तीचे दुःख निवारण करण्यासाठीच जगत असते. अशा प्रकारे हरिनामाने पती पत्नीमधील भांडण कायमचेच मिटून जाईल व त्यांचा संसार सुखमय व सोन्याचा होईल. ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना त्रशिता लागी पाणी आराईले जगी, तैसे दुःखितांचे शीलभागी जिने जायाचे. पाण्याचा जन्म जसा तहानेने पीडित असलेल्या व्यक्तीची तहान क्षमवण्यासाठीच झालेला असतो, तसे दयेचा जन्म देखील दुःखाने पीडित असलेल्या व्यक्तीचे दुःख निवारण करण्यासाठीच झालेला असतो.
दयावान मनुष्य दुसऱ्यास कधीच दुःख देत नाही. फायदा नंबर 4, हरिनामाने समाजात धर्म अर्थात नीतिमूल्य नांदतात व संपूर्ण समाज सुखी होतो. ज्ञानोबा म्हणाले, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हाच वर नमूद केलेला पती पत्नीमधील नियम प्रत्येक व्यक्तीमध्ये लागू पडतो. ज्यावेळेस समाजातील जास्तीत जास्त व्यक्ती नामधारक बनतील त्यावेळेस हरिनामामुळे सर्वांच्याच हृदयात दया वास करेल व दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपोआप चालत येतील. मग याच नीतिमूल्यामुळे समाजातील भ्रष्टाचार, फसवाफसवी व भांडणतंटा कायमचाच मिटून जाईल आणि त्यामुळे संपूर्ण समाज सुखी होईल. कारण हरिनामाजवळ दया व दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य नांदतात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्म म्हणजे नीतिमूल्य अर्थात सर्व सद्गुणांचा समुदाय होय. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, परोपकार, प्रेम, जिव्हाळा, सत्य, अहिंसा या सद्गुणाच्या समुदायास धर्म असे म्हणतात. हरिनामाजवळ सर्वच अमानित्वादी सद्गुण अर्थात दैवी संपत्तीचे 26 सद्गुण वास करतात. हरिनाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही. तो हमेशा सन्मार्गानेच चालतो व नीतिमूल्य जोपासतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. कोणताही राजा अर्थात मंत्री हा नामधारकच असावा. कारण हरिनामामुळे राजाच्या हृदयात दया निर्माण होईल व दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य आपोआप चालत येतील. अशा प्रकारे हरिनामाने राजाच्या जीवनात नीतिमूल्य जोपासले जातील. त्यामुळे राज्यव्यवस्था सुरळीत चालेल व संपूर्ण समाज सुखी होईल. फायदा नंबर 5, हरिनामाने मनाची अंतर्मुक्ता साधते व मनाचा विक्षेप कमी होतो आणि त्यातून मनुष्यास सुख शांती लाभते. बहिर्मुख धावणारे मन हरिनामामुळे अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामप्रभूशी एकरूप होते व ते हृदयात कायमचे स्थिरावते. मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख होय. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तया नाव सुख. फायदा नंबर 6, हरिनामामुळे मनुष्याची चिंता व रोगराई कमी होते व मनुष्यास निवांत झोप येते. ज्ञानोबा नाथ महाराज म्हणाले, हरिमुखे गाता हरपली चिंता. हरिनामामुळे मनुष्याची चिंता कमी होते. त्यामुळे मनुष्याचे मानसिक व शारीरिक दोन्ही बळ वाढतात. या मानसिक व शारीरिक बळामुळे मनुष्याचे आजार पळून जातात व तो कमीत कमी बिमार पडतो. सातत्याने हरिनाम घेतल्यास मनुष्यास रक्तदाब, हार्ट अटॅक व मधुमेहासारखे आजार सहसा होत नाहीत. कारण हरिनामामुळे सर्व नाड्या, रक्तवाहिन्या शीतल अर्थात रिलॅक्स राहतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे नाम घेता वेळोवेळा होतील शीतल सकळ नाड्या. या उलट हरिनामास विन्मुख असलेल्या मनुष्याचे काम क्रोध अधिक खवळून उठतात व त्याची चिंता अधिक वाढते व त्यातून त्यास नाना प्रकारचे रोग जडतात. क्रोधाचा शेवट नेहमी पश्चातापातच होतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की खवळलिया कामक्रोधी अंगी भरे आधी व्याधी. हरिनामास शुद्ध सात्विक आहाराची संगती द्यावी. शुद्ध सात्विक आहारामुळे मनुष्याचे मानसिक व शारीरिक हे दोन्ही बळ वाढतात. त्यामुळे त्याचे सर्व आजार पळून जातात व तो कमीत कमी आजारी पडतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत, आणि शरीरा हन मानसा बळाचा पैकुवासा हा आहारो तरी दशा कैची रोगा. हरिनाम हे मानवी मनाचे टॉनिक आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी जशी बी कॉम्प्लेक्स रूपी टॉनिकची गरज असते तसे मन निरोगी राहण्यासाठी हरिनाम रूपी टॉनिकची गरज असते. फायदा नंबर 7, हरिनामाने सत्वगुण वाढतो व सत्वगुणाने बुद्धीचा विकास होतो. ज्ञानोबा म्हणाले,
बुद्धी हे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मा या जीवाची संधी वसवीत असे. फायदा नंबर 8. हरिनामाने सत्वगुण वाढतो व सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणी व बुद्धिवान संतती येते. सत्वगुणी व बुद्धिवान संतती पोटी येणे हे बापाचे सर्वात मोठे सुख व सर्वात मोठे भाग्य असते. नामधारकाच्या पोटी नामधारकच संतती आल्यामुळे त्याचे कुळ पिढ्यानपिढ्या शुद्ध व पवित्र राहते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. तुकोबराय म्हणाले, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. फायदा नंबर 9. हरिनामाने संभोग घडतो. हरिनामास ज्ञानोबराय संभोग असे म्हणतात. भगवंताच्या नामाने फक्त आम्हासच आनंद होतो असे नाही, तर भगवंताच्या नामाने जेवढा आनंद आम्हास होतो तेवढाच आनंद भगवंतास देखील होतो. एका वस्तूने जेव्हा फक्त एकाच व्यक्तीस आनंद होतो तो भोग असतो, व एकाच वस्तूने जेव्हा दोन व्यक्तीस सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. गुलाबजामुन खाताना फक्त आपला एकट्याचाच आनंद होतो तो भोग असतो, व पती पत्नीचे मिलन या एकाच भोगातून जेव्हा दोघांसही एकाच वेळी सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. तसे एकाच हरिनामाने देखील भक्त व भगवंत दोघांसही एकाच वेळी सारखाच आनंद होतो, आणि म्हणून हरिनामास माऊली संभोग असे म्हणतात. ज्ञानोबा लिहित आहेत, जो मनाशी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे हरिनामाची अतिशय आवड असणे होय. नाथ महाराज श्रद्धेची व्याख्या सांगतात. नाथ म्हणाले, माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. अशा प्रकारे हरिनामाने भक्त व भगवंत दोघांनाही सारखाच आनंद होत असतो. हा हरिनामाचा दुहेरी आनंद लुटण्यासाठीच मोक्षप्राप्तीनंतर देखील संत हे नामरूप साधन सांभाळून मुक्तीवर भजनयुक्त बनतात. संत स्वेच्छेने पुन्हा पुन्हा मनुष्यजन्म घेऊन हा हरिनामाचा आनंद स्वतः लुटतात व भगवंतालाही आनंदी बनवतात. फायदा नंबर 10. हरिनामाने अगणित पुण्यप्राप्ती होते व आपल्या पदरी असलेल्या पापाचा पूर्णपणे नाश होतो. हरिनामाने पाप व पापवासना दोन्ही जातात. ही हरिनामाची दुहेरी क्रिया असते. जसा परीस लोखंडाचा गंज घालून त्यास सोने बनवतो व त्यास पुन्हा गंज लागू देत नाही, ही परीसाची दुहेरी क्रिया असते. विठ्ठल म्हणता, हरले पाप पदरी आले पुण्यमाप. तुकोबाराय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरि उच्चार आणि अनंत पापरासी, जातील लया शिक्षण मात्रे. ज्ञानोबराय. फायदा नंबर 11. हरिनामाने धर्म व अधर्म दोन्ही पावन होतात. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानोबराय. नाम व नामी यांच्यात अभेद असतो, म्हणून हरिनाम हे प्रत्यक्ष परब्रह्मच असते. फायदा नंबर 12. हरिनामाने विषय व विषयातून उत्पन्न होणारे रागद्वेष व रागद्वेषातून उत्पन्न होणारे काम क्रोध जातात. हरिनामाने काम क्रोध व अहंकाराचा त्याग होतो. त्यामुळे मनाची शुद्धी होते, अर्थात वैराग्य प्राप्ती होते. अशा शुद्ध व विरक्त मनातच आत्मज्ञान स्थिरावते. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले गररिते. तुकोबाराय. एक दृष्टांत सांगतो. संत मीराबाईच्या घरी एक दासी कामाला होती. त्या दासीचा मुलगा आपल्या आईकडे हट्ट धरून बसला की मला मीराबाई सोबतच लग्न करायचे आहे. त्या दासीने त्या मुलास खूप समजावले की तू दासीपुत्र आहेस व मीराबाई राजकुमारी आहे, हे लग्न होणे शक्य नाही. तू तुझ्या डोक्यातील हे लग्नाचे खूळ काढून टाक. परंतु तो मुलगा काही केले ऐकेना. त्याने अन्नपाणी वर्ज्य केले. शेवटी मायेच्या पोटी ती दासी मजबूर झाली व मीराबाईकडे गेली. हा सर्व वृत्तांत तिने मीराबाईस सांगितला. हे ऐकून मीराबाई पटकन लग्नास तयार झाली. दासीला मीराबाईचे आश्चर्य वाटले.
मीराबाईने त्या दासीपुत्रास बोलावून घेतले व त्यास सांगितले की तू आजपासून 1 महिनाभर सतत कृष्णनाम चिंतन कर व 1 महिन्याने तू माझ्याकडे ये, मग आपण लग्न करू. हे ऐकून तो मुलगा सहज तयार झाला व तो कृष्णनाम चिंतन सातत्याने करू लागला. जो जो त्याचे नामचिंतन वाढत गेले तो त्याचे विकार व कामवासना कमी होऊ लागल्या. शेवटी तो विकार व वासनारहित झाला व 1 महिन्याने तो स्वतःहून मीराबाईकडे गेला व त्याने मीराबाईची क्षमा मागितली आणि म्हणाला, मला आता कोणासोबत लग्न करण्याची इच्छा शिल्लक राहिली नाही. माझी आता एकच इच्छा शिल्लक आहे व ती आहे कृष्ण दर्शनाची. अशा प्रकारे कृष्णामाने मनुष्याचे कामादी विकार व वासना जळून जातात व मनुष्यास भगवंताची ओढ लागते. दृष्टांत नंबर 2. ज्यावेळेस अशोकवनात सीतामाता रावणासोबत लग्न करण्यास तयार होईना त्यावेळेस रावणाची पत्नी मंदोदरी हिने रावणास सल्ला दिला की तुम्ही रामाचे रूप धारण करा व राम बनून सीतेकडे जा, म्हणजे सीता तुमच्याबरोबर लग्न करेल. तेव्हा रावण मंदोदरीस म्हणतो, मी राम बनून जर सीतेकडे गेलो तर माझ्यातील कामच पूर्णपणे जळून जाईल, मग सीतेसोबत लग्न कशाला करू. कारण नुसत्या रामनामाने काम करून जळतात तर मग प्रत्यक्ष मी राम बनल्यावर माझा काम कसा शिल्लक राहील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. फायदा नंबर 13. हरिनामाने विवेक वैराग्य व आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि मनुष्यास मोक्ष व मोक्षाच्या शिरावरील संतपद मिळते. नाथ महाराज म्हणाले, नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. एका जनार्दनी हरिहरी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे. हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. ज्ञानोबा. संसार नाशवंत आहे व आत्मा अविनाशी, अचल, क्रियारहित व विश्वव्यापी आहे. असा बुद्धीचा निश्चय होणे म्हणजे विवेक जागृती होय. संसाराची असारता कळाली की वैराग्य आपोआप तुमच्या पाठीमागे लागते. त्यास हाकलून दिले तरी देखील ते परत जात नाही. विवेकाशिवाय वैराग्य लंगडे असते. तशी संसार या समजता जाणीचे जे अनित्यता ते वैराग्य दबडिता पाठी लागे. ज्ञानोबा. वैराग्य म्हणजे त्रैलोक्यातील सर्व संपत्ती व सर्व भोग अनुकूल असताना देखील ते कुत्र्याच्या उलटीप्रमाणे तुच्छ वाटणे होय. उठलेनी वैराग्य जेने हातीनी वर्गो ऐसा सांडणे जैसे वमुनी असून आत्ताची गेले. ऐकीचे स्वर्गीचे भोग पायिक झाली इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. ज्ञानोबा. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड मनात शिल्लक न राहणे म्हणजेच वैराग्य होय. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. या वैराग्यातूनच मनुष्यास पुढे श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त होऊन गुणातीत अर्थात निर्गुण अवस्था व मोक्ष प्राप्ती होते. सत्वरजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. तुकोबाराय. हरिनामानेच मोक्ष व हरिनामानेच मोक्षाच्या शिरावरील संतपद प्राप्त होते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. मोक्ष हा 4था पुरुषार्थ आहे व संतपद हा 5वा पुरुषार्थ आहे. औषध शरीरातील रोग नाहीसा करून शेवटी स्वतःही नाहीसे होते. अग्नी इंधन जाळून त्यास नाहीसे करून शेवटी स्वतःही नाहीसे होतोय. तसे आत्मज्ञान हे अज्ञान अर्थात मायेस जाळून शेवटी स्वतःही जळून नाहीसे होते. या अवस्थेस संतपद असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ऐसी जळो सरली या माया ते तर जाळीते तेही जळे. ऐसीन हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे पाठी ज्ञेयाची स्वरूपे निखिल उरे. एक दृष्टांत सांगतो. साबणी कपड्याचा मळ काढते परंतु साबण सुद्धा एक मळच आहे. हा साबणरूपी मळ सुद्धा धुवून काढावा लागतो. नसता सदऱ्याची साबण न धुतल्यास सदरा एवढा कडक बनतो की तो घालण्यास योग्य राहत नाही. मग त्यापेक्षा तो पूर्वीचा मळालेला सदराच बरा. तसे आत्मज्ञानी पुरुषास मी आत्मज्ञानी आहे असा अहंकार जर झाला
तर त्यापेक्षा त्याचे ते पूर्वीचे अज्ञानच बरे. म्हणून मी आत्मज्ञानी आहे अशी मनात भावना ठेवणे हा सुद्धा एक अहंकाररूपी मळच आहे. मग मी आत्मज्ञानी आहे हा अहंकाररूपी मळ सुद्धा धुवून टाकणे व स्वच्छ निखळ ब्रह्मस्वरूप बनणे या अवस्थेस संत अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत तो महात्मा मुक्तीवर भजनयुक्त असतो. तो ज्ञान गिळून गोविंद गात असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत ज्ञान गिळून गावा गोविंदू. अशा संत महात्म्याच्या जीवनात सर्व 18 अमानित्वादी सद्गुण व 26 दैवी संपत्तीचे गुण वास करतात. ते सर्व सद्गुण आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 13 व 16व्या अध्यायात आपण मुळातच पाहावेत. असे हे विश्वातील सर्वोच्च व सर्वोत्तम संतपद मनुष्यास हरिनामानेच प्राप्त होते. अशा संत महात्म्याच्या त्रिविध तापांची बोळवण होते. फायदा नंबर 14. हरिनामाने प्रत्यक्ष देव पाहण्यास मिळतो. मनुष्यास संतपदाची प्राप्ती झाल्यावर त्या मनुष्यास भगवंताचा साक्षात्कार होतो. त्यास प्रत्यक्ष देवदर्शन घडते. भगवान वासुदेव श्रीकृष्ण त्यास चतुर्भुज रूपात दर्शन देतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की उदयिली आकाशी रवीची रवी ते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. अशा प्रकारे देव संतास प्रत्यक्ष दर्शन देतो. एवढेच नव्हे तर देव संताचा अंकित होतो व त्यांचे दास्यत्व करतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. मुक्त होऊन देव अनुभवता येतो, परंतु संत होऊन देव पाहता येतो. आपल्या वारकरी संप्रदायातील प्रत्येक संतांनी देव पाहिला. एवढेच नव्हे तर देवाने प्रत्येक संताचे दास्यत्व केले. हे आपल्या सर्वांनाच सुपरिचित आहे. शर्म रोंग लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे विनिसेले असं तुकोबारायांनी म्हटलंय. भगवंताने कोणकोणत्या संतांचे दास्यत्व केले हे तुकोबारायांनी या अभंगात सविस्तरपणे वर्णिले आहे. हा अभंग आपण गाथेत मुळातच पाहावा. फायदा नंबर 16. फायदा नंबर 15. हरिनामाने सत्वगुणाची वृद्धी होते व सत्वगुणातूनच मोक्ष प्राप्ती होते. आणि शेवटी सत्वगुणही पाठीमागे राहतो व मनुष्य गुणातीत अर्थात निर्गुण होतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की सत्वाचे नि अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारी गे. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. तुकोबाराय. फायदा नंबर 16. केवळ अखंड हरिनामानेच वैराग्य व आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधीच तुम्ही संत बनता. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की तुझे नावाची एक कोणी वेळे जयाचे मुखाशी का काना मिळे तयाच्या हृदया ते सांडून पळे भेदुजी साच. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभो अति. जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्तीशी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. ज्यावेळेस तुम्ही ज्ञानदेव तुकाराम असा अखंड संतनामाचा जप करता त्यावेळेस ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला त्यांची योग्यता अर्थात त्यांचे संत पद बहाल करतात व त्यावेळेस तुम्हाला आत्मज्ञान होण्या अगोदरच संत अवस्थेत जगत असतात. अखंड हरिनामाने भेद अर्थात द्वैत मनुष्याच्या हृदयाला केव्हाच सोडून जाते व त्यास आत्मज्ञान प्राप्त होण्या अगोदरच अद्वैत व समदर्शी प्राप्त झालेली असते. एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीजे. ज्ञानोबा आहे. सर्व काळ चिंतन जर केले तर तो मनुष्य समाधान व समाधी अवस्थेत जगत असतो. आणि मग तुकोबाराय म्हणतायत की सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मानसी समाधी हे निळामने स्वरूप सिद्धी सहज समाधी हरिनामे चालता बोलता न मोडे समाधी. समाधान व समाधी अवस्था ही संत अवस्था अर्थात आत्मबोधाची अवस्था असते. ज्ञानोबा समाधानाची व्याख्या सांगतायत. माऊली म्हणतायत गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. चित्ताची एक अविचल अवस्था म्हणजे समाधान होय किंवा चित्ताची एकाग्रता झाल्यावर
त्यातून येणारा अनुभव म्हणजे समाधान होय. चित्ताची अविचल अवस्था फक्त संतांना प्राप्त झालेली असते. देह तरी वरचिलीकडे आपली अपरी हिंडे, परी बैसकांना मोडे मानसीची. ज्ञानोबा आहे. महात्मा ज्या अवस्थेत बसलेला असतो तीच भगवंताची समाधी असते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तो असे तीच कपित ध्वजा समाधी माझी. अखंड हरिनाम व संत जपाने आणि सज्जनाच्या संगतीने तुम्हा संपूर्ण जनात व वनात परमात्माच दिसतो व परमात्मा दर्शन घडते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. अशा प्रकारे नुसते अखंड हरिनामानेच तुम्ही वैराग्य व आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधीच संत पदाला पोहोचता. फायदा नंबर 17. हरिनामाने मनुष्यास दोषादोष कळतात व त्याच्या जीवनातून अर्थाचे अनर्थ निघून जातात. या उलट हरिनामास विन्मुख असलेल्या मनुष्याच्या जीवनात अर्थाचे सर्व अनर्थ वास करतात. अर्थाच्या अनर्थापैकी परद्रव्य परिणारीचा अभिलाष, जुगार, दारू व हिंसा हे सर्वात वाईट अर्थाचे अनर्थ आहेत. श्रीमद भागवतामध्ये असा विषय येतो की द्वापार युग संपले व कलियुगात सुरुवात झाली. कली म्हणजे कळ म्हणजे भांडण, अर्थात कली म्हणजे भांडण तंटा होय. जेव्हा कलियुगात सुरुवात झाली तेव्हा कलीने अर्थात भांडण तंटाने राजा परीक्षितीस विचारले की हे राजा, मी तुझ्या राज्यात कोठे वास करू. तेव्हा राजा परीक्षिताने अगोदर कलीस हाकलूनच दिले. परंतु शेवटी कलीच्या विनंतीवरून राजाने कलीस राहण्यासाठी 4 जागा दाखवल्या. त्या जागा खालीलप्रमाणे आहेत. त्या अशा की ज्या मनुष्याच्या जीवनात परस्त्री, जुगार, दारू व हिंसा वास करते त्या मनुष्याच्या घरात वास कर असे राजा परीक्षितीने कलीस सांगितले. तेव्हा कली राजा परीक्षितीस म्हणतो की हे राजन, माझे कुटुंब जरा मोठे आहे, मला राहण्यासाठी आपण दिलेल्या 4 जागा अर्थात खोल्या पुरणार नाहीत, तेव्हा मला आणखीन एक जास्तीची 5वी खोली द्या. तेव्हा राजा परीक्षितीने कलीस 5वी जागा अर्थात खोली राहण्यासाठी दिली. ती 5वी खोली अर्थात जागा म्हणजे मनुष्याने लबाडीने कमावून आणलेले धन व सुवर्ण होय. म्हणून ज्या मनुष्याच्या जीवनात परस्त्री, जुगार, दारू, हिंसा व लबाडीने अर्थात भ्रष्टाचाराने कमावून आणलेले धन व सुवर्ण वास करते त्या मनुष्याच्या घरात कलीचा वास असतो, अर्थात भांडणतंटा यांचा वास असतो. अशा मनुष्याच्या घरात कलीमुळे माणसात सातत्याने भांडणतंटा व कलह माजतो. त्या घरातील माणसे कोणीच कोणाच्या ऐकण्यात व आळ्यात नसतात. त्या घरातील स्वास्थ्य व सुखशांती कायमचीच नाहीशी होते व त्या घरातील माणसे सातत्याने दुःख भोगत असतात. अशा घरातील माणसांना कलीमुळे दुर्बुद्धी फुटते व त्यांची सारखी दुष्कृत्याकडे ओढ असते. त्यामुळे त्या घरातील माणसांचे शेवटी पतन होते. ही सर्व त्या मनुष्यास व त्याच्या कुटुंबियास दुष्कृत्याची फेड असते. या सर्व गोष्टीच्या मुळाशी असलेले कारण म्हणजे मनुष्याच्या जीवनात असलेला हरिनामाचा अभाव होय. फायदा नंबर 18. हरिनामाने मनुष्य जीवनातील हव्यास कमी होतो व मनुष्य अल्पसंतुष्ट होतो. नामधारक अल्पसंतुष्ट मनुष्य सुखी, निरोगी, सदा प्रसन्न व निवांत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. फायदा नंबर 19. हरिनाम मरण समय मुखात आल्यास मनुष्य हरी स्वरूपच बनतो, अर्थात त्यास मोक्ष प्राप्ती होते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. फायदा नंबर 20. गुरु व हरिनामात निष्ठा ठेवून व अनिंदक होऊन जर अतिश्रद्धेने गीता ज्ञानेश्वरी ऐकली आणि वाचली तर गीता ज्ञानेश्वरी फलद्रूप होते, अर्थात त्या व्यक्तीस मोक्ष प्राप्ती होते. फायदा नंबर 21. हरिनामाने अगणित पुण्य प्राप्ती होते व या पुण्याने पुढील जन्मी त्या मनुष्याचे नशीब घडते, अर्थात त्या व्यक्तीस पुढील जन्मी भाग्य लाभते व या जन्मी हरिनामामुळे मनुष्याच्या जीवनात धर्म अर्थात नीती येते. या नीतीने
या जन्मातील भाग्य टिकते व ते वरचेवर बळावते. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. ज्ञानोबर आहे. नामधारक मनुष्य प्रारब्धावर विश्वास ठेवून जगत असतो. प्रारब्ध त्यात जसे जगवेल त्यात तो संतुष्ट असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. फायदा नंबर 22. हरिनामाने मनाचे उन्मन होते व मन अहंकारासहित आपले मूळ स्वरूप परमात्मा स्वरूपात विलीन होते व हाच मोक्ष असतो. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. ज्ञानोबर आहे. फायदा नंबर 23. हरिनाम हा सर्व मंत्राचा राजा आहे. हरिनाम हा सर्व मंत्राचा राजा आहे. हरिनाम हा भगवान शिवाचा महामंत्र आहे. या महामंत्राने मनुष्यास मोक्ष मिळतो. तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदी वर्णू बुजा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानोबर आहे. उघडा मंत्र जाणं आणि रामकृष्ण म्हणा. तुकोबार आहे. फायदा नंबर 24. हरिनामाने मनुष्याचे औदार्य वाढते व मनुष्यात दानशूरता व परोपकारता येते. ज्ञानोबा म्हणाले, घरी दिसे साकड दिहीची आयती रोड, परी दानी जया होड सुरत ऋषी. दानाने मनुष्यास देव भेटतो. फायदा नंबर 25. हरिनामाने मनुष्य व्यसनमुक्त होतो. हरिनामाने हळूहळू विषयभोगाचा कंटाळा येतो व मनुष्यास हरिनामाचेच व्यसन जडते. दारूची नशा सकाळी उतरते, परंतु हरिनामाची नशा वरचेवर पावसाळ्यातील नदीप्रमाणे चढत जाते. व्यसनमुक्तीवर एकमात्र उपाय जर काय असेल तर तो आहे हरिनाम, इतर काही नाही. म्हणून व्यसनाधीन व्यक्तीने सत्संगात यावे व हरिनाम जपून व्यसनमुक्त व्हावे. फायदा नंबर 26. दिवा जसा वातीमधून पंतीमधले तेल शोषून घेतो, तसे हरिनाम हे अंतकरणातील सर्व विकार व वासना शोषून घेते आणि अंतकरणास निर्विकार अर्थात शुद्ध करते. फायदा नंबर 27. हरिनामाने मनुष्यास नम्रता प्राप्त होते. असा विनयशील नामधारक कोणत्याही प्राणीमात्रांचा द्वेष, वैर व मत्सर करत नाही. त्यामुळे त्यास भगवंताची जवळीक साधते व त्याच्यावर भगवंताची अत्यंतिक कृपा होते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत, जय जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. तेथ जाऊन या भूतद्वेषू, सर्वत्र नमवाय नम मीची एकू, ऐशेनी आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. फायदा नंबर 28. हरिनामाने मनुष्याच्या वाणीतील कठोरता निघून जाते व वाणीमध्ये अमृतासारखे माधुर्य येते. नामधारक हमेशा मोजके, सरळ, सत्य व मवाळ बोलतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे साचे आणि मवाळ, मितले परी सरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. फायदा नंबर 29. हरिनामामुळे आपले शत्रू देखील आपले मित्र होतात. हरिनामाने मानवी हृदयात क्षमा हा सद्गुण जागृत होतो. मग ज्या नामधारक व्यक्तीने आपल्या हातात क्षमेचे शस्त्र धारण केले आहे, अर्थात जो सरळ हाताने सर्वांनाच सर्व गुन्हे माफ करतो, त्याच्या पुढे दुष्ट मनुष्य देखील नतमस्तक होतो. अशा प्रकारे आपल्या शत्रूस देखील तुम्ही हरिनामाच्या बळावर आपले मित्र बनवू शकता. त्यामुळे समाजातील भांडणतंटा हा कायमचाच कमी होतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत, क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्टतया प्रती काय करी. फायदा नंबर 30. हरिनामाने मानवी जीवनात येणारी विघ्ने पळून जातात. शिवाय प्रवासामध्ये जर तुम्ही गाडीमध्ये बसल्या बसल्या हरिनामाचा जाप केला तर भगवान श्रीहरी तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावत असतात व तुम्हाला प्रवासात येणाऱ्या संकटातून व विघ्नातून वाचवत असतात. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. भगवान श्रीहरी मनुष्य जीवनातील सर्व संकटे हरण करतात, म्हणूनच त्यांना हरी असे म्हणतात. फायदा नंबर 31. अखंड हरिनामाने तुम्हास लक्ष्मी वल्लभ श्रीहरीची अखंड संगती लाभते. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्ञानोबा आहे. शिवाय जिथे लक्ष्मी वल्लभ वास करतो
तिथे लक्ष्मी आपापच चालत येते व स्थिरावते. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ज्ञानोबा आहे. फायदा नंबर 32. अखंड हरिनामाने वैकुंठाची प्राप्ती होते. असा भाग्यवान 1000 युग अर्थात 1 कल्पापर्यंत वैकुंठात नांदतो. यासच सलोकता, समीपता व स्वरूपता मुक्ती असे म्हणतात. ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण म्हणी त्याने वैकुंठ भुवनी घर केले. तया नारा लादले वैकुंठ जोडले सकळी घडले तीर्थाटन. तपाचे सामर्थ्य तपिंदला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. ज्ञानोबा आहे. फायदा नंबर 33. कोणत्याही कार्याची सुरुवात भगवंताच्या पवित्र नामाने केल्यास ते कार्य मंगलमय होते व सिद्धीस जाते. सर्व साधनाचे सार नाममुखी गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. ज्ञानोबा आहे. फायदा नंबर 34. हरिनामाने मनुष्यास कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी होत नाही. दुर्बुद्धीने इंद्रासारख्यांचे अहिल्याकडे जाऊन पतन झाले. त्यामुळे इंद्रास भग पडली. चंद्रास गणपतीची निंदा करण्याची व गुरु बृहस्पतीची पत्नी पळवण्याची दुर्बुद्धी झाली. त्यामुळे चंद्र काळा झाला. नारदास लग्न करण्याची दुर्बुद्धी झाली म्हणून नारद भजनाचा चाळा चुकला. आणि म्हणून तुकोबा लिहितात, इंद्रा आपडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. दुर्बुद्धीमुळे इंद्रा चंद्रासारखे चुकले व कलंकित झाले. म्हणून भगवंताकडे नेहमी करुणा भाकावी की भगवंता मला कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. आणि म्हणून तुकोबा बोलतात की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. हरिनामामुळे मनुष्यास कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी होत नाही. हरिनामामुळे मनुष्य जीवनात सर्व दुष्कृत्य घडून पडतात व मनुष्य जीवनात सदाचार येतो. फायदा नंबर 35. हरिनामामुळे देव तुमच्या घरचा पाहुणा होतो व देव आपल्यासोबत शांती व दया घेऊन येतो. शांती दया पाहुणा हरी करी, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. ज्ञानोबा आहे. फायदा नंबर 36. अखंड नामधारकास मृत्यूसमयी यमराज नेण्यासाठी येत नाही, तर त्या स्वतः भगवंत नेण्यासाठी येतात व त्या व्यक्तीस वैकुंठाची प्राप्ती होते. कारण कोणत्याही नामधारकाच्या घरी व हरिकथेत न जाण्याची यमास भगवंताची तशी आज्ञाच असते. नामधारकाच्या घरी असलेले हरिनामाचे शस्त्र पाहून यम ते घर वर्ज्य करतो. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी येले. नारायण हरी उच्चार नामाचा ते तर कळी काळाचा रिग नाही. ज्ञानोबा आहे. तुळशी वृंदावन ज्याचे घरी त्याशी प्रसन्न श्रीहरी, ते वर्जिले यमकिंकरी आज्ञा आहे म्हणून या. यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही ते सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. तुकोबर आहे. फायदा नंबर 37. हरिनाम हे उच्चारण्यास सर्वात सोपे आहे. हा सुद्धा एक हरिनामाचा महिमाच आहे. हरिनाम उच्चारण्यात काहीच कष्ट पडत नाहीत. भगवत प्राप्तीच्या इतर साधनात अतिशय कष्ट पडतात. हरिनाम हे भगवत प्राप्तीचे सर्वात सोपे व वरिष्ठ साधन आहे. तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि पाके काम आणि कापे काम नाही आता. तुकोबार आहे. फायदा नंबर 38. हरिनामाने आत्मज्ञानाची प्राप्ती होते व आत्मज्ञानाने ज्ञानी पुरुषाचे सर्व संचित जळून जाते, जे की पुढील जन्मी त्या व्यक्तीचे प्रारब्ध बनणार असते. अशा प्रकारे ज्ञानी पुरुषाचे संचित प्रारब्ध जळून नाश पावले की त्याचा पुढील जन्म मृत्यूचा प्रवास थांबतो व त्यास मोक्ष प्राप्ती होते. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. ज्ञानोबा आहे. नाथ महाराज भगवाने गीतेत बोलले, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करूते तथा. फायदा नंबर 39. कोणताही विवाह हरी अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या नामाशिवाय पार पडत नाही. हा सुद्धा एक हरिनामाचा महिमाच आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलिकाक्षो मंगलाय तनो हरी. या श्लोकाने व आता एक विचार श्रीकृष्ण नवरा या चरणाने कोणताही विवाह पार पडतो.
फायदा नंबर 40, हरिनामाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. हरिनामाने अष्टमहासिद्धी सहित इतरही सर्व सिद्धी प्राप्त होतात. हरिनामाने सर्व सिद्धीत परमसिद्धी अर्थात नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे मोक्ष होय. तसे न होणे निपजे, ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे, सर्व सिद्धीत सहजे परम हेची. बरोबर आहे. फायदा नंबर 41, ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेत असता त्यावेळेस तुम्ही अहंकार शून्य असता व ज्यावेळेस तुमचे हरिनाम घेण्याचे थांबते तेव्हा तुमच्या मनामध्ये व बुद्धीमध्ये अहंकार येतो. हा अहंकार आपणास खाली खेचून आपणाकडून पातके करून घेतो. त्यामुळे आपले पतन होते. अहंकार शून्य जीवनातून मनुष्याची आध्यात्मिक प्रगती वरचेवर साधत जाते. म्हणून अहंकार शून्य जीवन जगण्यासाठी सातत्याने हरिनाम जपावे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, उचलली या प्राणासरीसी इंद्रियही निगती जैसी तैसा मनोबुद्धीपासी अहंकारू ये. फायदा नंबर 42, हरिनाम घेत केलेले कोणतेही कर्म श्रद्धापूर्वक केले जाते व श्रद्धापूर्वक केलेले कोणतेही कर्म भगवंतास खऱ्या अर्थाने अर्पण होते आणि ती खरी प्रभू पूजा ठरते. कर्माभिमान व पल्लेच्या टाकून कोणतेही कर्म केले की ते भगवंतास अर्पण होते. परंतु याच कर्माला हरिनामाची संगती दिल्यास त्या कर्मात मनाची श्रद्धा ओतल्या जाते व असे श्रद्धापूर्वक केलेले कर्म भगवंतास खूप आवडते आणि ते भगवंतास खऱ्या अर्थाने अर्पण होते. भाजीमध्ये चांगला रुचकर मसाला मिसळल्यावर त्या भाजीला जशी एक सुंदर चव येते, तसे कोणत्याही कर्मामध्ये हरिनामाचा मसाला मिसळल्यावर अर्थात कर्मास हरिनामाची संगती दिल्यावर त्या कर्मास देखील एक सुंदर चव येते. अर्थात कोणतेही कर्म करताना आपण हरिनाम घेतल्यास ते कर्म आपणास कंटाळवाणे वाटत नाही. उलट त्या कर्मातून आपणास अधिक आनंद मिळतो, ज्याला आपण वर्क जॉय असे म्हणतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. ज्ञानोबराय म्हणतात, नामीची अक्षरे तिनी कर्माआदी मध्य निदानी प्रयोजाविपय स्थानी हीच तिनी. फायदा नंबर 43, हरिनामामुळे मनुष्याच्या स्वभावात शांतपणा येतो व मनुष्याच्या मनाचा मोठेपणा वाढतो. हरिनामामुळे मनुष्याच्या घरातील भांडणतंटा कमी होतो. अशा नामधारक व्यक्तीच्या घरातील वातावरण हमेशा मंगलमय व प्रसन्न असते. फायदा नंबर 44, हरिनामामुळे मनुष्याच्या मनातील कोणत्याही प्रकारची भीती निघून जाते. फायदा नंबर 45, हरिनामामुळे मनुष्याचे पाप व पापवासना दोन्ही नाश पावतात. जेव्हा मनुष्याची पापवासना नाश पावते तेव्हा त्या मनुष्याच्या हातून सदैव सत्कर्मे अर्थात पुण्य घडते. ही सत्कर्मे अर्थात पुण्य आपणास मोठमोठ्या संकटातून वाचवते. आपण जर एखाद्या खुनी हल्ल्यातून वाचलो तर आपण नेहमीच असे म्हणतो की आज मी माझ्या सुदैवाने वाचलो, माझी सत्कर्मे अर्थात माझी पुण्याही कामी आली. आपणास खुनी हल्ल्यातून जर आपली कर्मेच वाचवतात तर आपणावर खुनी हल्ला घडून आणणारे देखील आपली कर्मेच असतात, हे विसरता कामा नये. फरक फक्त एवढाच आहे की आपणास खुनी हल्ल्यातून वाचवणारी आपली सत्कर्मे असतात व आपणावर खुनी हल्ला घडून आणणारी आपली दुष्कर्मे असतात. आपली सत्कर्मे अर्थात पुण्य आपणास खुनी हल्ल्यातून वाचवते. हेच जर सत्य असेल तर आपली दुष्कर्मे अर्थात पाप आपल्यावर खुनी हल्ला घडून आणते, ही ओघाने सत्य होते. सत्कर्माने अर्थात पुण्याने सुदैव घडते व दुष्कर्माने अर्थात पापाने दुर्दैव घडते. पुण्य अर्थात सत्कर्म आपणास संकटातून वाचवतात तर पाप अर्थात दुष्कर्म आपल्या जीवनात संकटे आणतात. यावरून हे सिद्ध होते की मनुष्यास त्याच्या जीवनात मिळणारे बरे वाईट भोग हे त्याच्या कर्माचीच अर्थात संचिताचीच फळे असतात. आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. एवढ्या करताच तुकोबाराय म्हणतात की आपणास त्रास देणारे दुसरे तिसरे कोणीही नसून फक्त आपले संचित अर्थात प्रारब्धच असते. हे प्रारब्ध अर्थात नशीब कोणाला तरी निमित्त करून आपणास त्रास देते. म्हणून आपण आपल्या संचितावर अर्थात नशिबावरच रुसावे, समोरच्या त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कधीही रुसू नये. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचोनी.
एवढ्याकरिताच मनुष्याने हमेशा सत्कर्मे करावीत, दुष्कर्मे कधीच करू नयेत. वरील तुकोबारायांनी व ज्ञानोबारायांनी सांगितलेली ही गोष्ट पटण्यास मनुष्यास अगोदर संत वाङ्मयावर विश्वास असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ 50 हरणाचा एक कळप आहे. जेव्हा वाघ त्या कळपावर झडप घालतो तेव्हा तो वाघ मला हे मधले 25व्या नंबरचे हरिण पकडून खायचे आहे असे म्हणून त्या हरणावर झडप घालत नाही, तर तो त्याच्या सपाट्यात जे हरिण सापडेल त्यास तो पकडतो व खातो. इथे बळी गेलेल्या हरणाचे दुर्दैव व त्याच्या आयुष्याचा अंत आला होता असेच म्हणावे लागेल. तसे आपणावर येणारे संकट देखील आपल्या दुष्कर्माची फेड अर्थात आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. मनुष्यास काही ना काही कर्मे करावीच लागतात, तर मग मनुष्याने अशी सत्कर्मेच का करू नयेत की जे पुढे नाश पावणार नाहीत. शिवाय या सत्कर्माने तुमच्या जीवनात येणारे संकटे टळतील व पुढे ही सत्कर्मे व हेच हरिनाम तुम्हास मोक्ष मिळवून देईल, ज्यामुळे तुमचा पुढे पुढे पुन्हा पुन्हा नाश होणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, ऐसे का न करा काही पुढे नाही नाश जा. फायदा नंबर 46. हरिनामाने चित्ताची एकाग्रता साधते. जीवनातील कोणतेही यश हे चित्ताच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. फायदा नंबर 47. हरिनामाने आपल्या व्यवहारात वरचेवर शुद्धता येते. मुखात हरिनाम धारण करून आपला व्यवहार वरचेवर शुद्ध करणे हाच खरा परमार्थ असतो. फायदा नंबर 48. हरिनाम धारकास हरीची अर्थात भगवान श्रीकृष्णाची सातत्याने संगती लाभते. जेव्हा आपण झोपून हरिनाम घेतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या बाजूला उभे असतात व जेव्हा आपण बसून हरिनाम घेतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या बाजूला आनंदाने नाचत व डोलत असतात. तुकोबारा म्हणतात, निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. नामधारक व्यक्तीच्या घरात भगवंताचा सदैव वास असतो. फायदा नंबर 49. तुम्ही अन्न सेवन करताना प्रत्येक घासाला जर हरिनाम घेतले तर ते अन्न भगवंतास अर्पण होते व तुम्हास निरंतर उपवास घडतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत, ग्रासोग्रासी हरिस्मरण, ते अन्नाची होय परब्रह्म पूर्ण, त्याशी नाही बाधकपण ब्रह्मार्पण सहजेची. फायदा नंबर 50. शेवटी मनुष्याची अंतयात्रा देखील रामनाम सत्य है या हरिनामानेच पवित्र व पावन होते व शेवटी फक्त हेच हरिनाम मनुष्याच्या सोबत चालते, इतर काहीही नाही. जगातील प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे, फक्त हरिनामच सार अविनाशी व सत्य आहे. शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम न आटे तेची बरवे. ज्ञानोबा आहे. तुका म्हणे, ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. फायदा नंबर 51. शेवटी तुकोबाराय सर्व काही एकाच वाक्यात गुंडाळतात. महाराज म्हणतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबाराय म्हणतात, हरिनामाने अर्थात विठ्ठल नामाने काय घडू शकत नाही. अर्थात हरिनामाने जगातील प्रत्येक वस्तू व प्रत्येक गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकता. याचाच अर्थ हरिनामाने तुम्ही द्रष्टावर विजय मिळवू शकता. हरिनामाने आपल्या जीवनाचे प्रत्येक कुडे तुम्ही सहज सोडू शकता. हाच हरिनामाचा महिमा आहे. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला असा संदेश देतात की आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अल्लभ्यते येती लाभ घरा. अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. मग हे हरिनाम कसे घ्या तर तुकोबाराय म्हणतात, अविनाश करी आपले ऐसे, लावी मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. हाकारुनी सांगे तुका, नाम घेतल्या विन राहू नका. ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. माऊली सुद्धा म्हणतात, रिकामा अर्धगडी राहू नको. थोडक्यात मनुष्यास हरिनामाचे व्यसन लागावे. व्यसन ही वाईट गोष्ट नाही, व्यसन ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु व्यसन मात्र चांगल्या गोष्टीचे असावे व प्रामुख्याने ते फक्त हरिनामाचेच असावे. व्यसन फक्त मनुष्यासच लागते असे नाही, तर व्यसन भगवंतास देखील लागते. भगवंतास संतरूपी भक्ताचे व्यसन लागते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तयाचे आम्हा व्यसन, आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळेते. जी वस्तू तुम्हास वश करून घेते ते व्यसन असते. हरिनामाने तुम्हास वश करून घ्यावे म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. बैल जसा व्यसनीने आपल्या वश केला जातो तसे कोणतेही व्यसन मनुष्यास आपल्या वश करून घेत असते.
म्हणून व्यसन हे वाईट गोष्टीचे नसावे, ते फक्त चांगल्या गोष्टीचे असावे व त्यातले त्यात फक्त हरिनामाचेच असावे. हरिनामाचे व्यसन अर्थात भगवंतावरील भक्तिप्रेम हे पावसाळ्यातील नदीप्रमाणे वरचेवर चढते असावे. वर नमूद केल्याप्रमाणे भगवंताच्या नामाचा एवढा अगाध महिमा आहे. परंतु तुकोबाराय गमतीने भगवंतास म्हणतायत, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड याजसाठी. हरिनामाचे सुख अवर्णनीय आहे, हरिनामाचे सुख अवीट आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. खादेलीची वाटे खावे. तुकोबाराय हरिनामाचा आनंद लुटण्यासाठी संत महात्मे मोक्षाचा देखील धिक्कार करतात आणि मोक्षास हरिनामावरून ओवाळून टाकतात व स्वेच्छेने पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म धारण करून हरिनामाचा आनंद लुटतात. सांडून या सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा, कार्यानं घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. नामदेव महाराज. नवल त्याची भजन ख्याती, सायुज्याती चारी मुक्ती, माझ्या नावावर निवळ येती, भक्त पडियंती येणे पाडे. नाथ महाराज. हरिनामाचा महिमा किती आगाध आहे ते ब्रह्मदेव व भगवान शंकरास देखील सांगता येत नाही. एक दृष्टांत सांगतो. एका मनुष्याने आपल्या पूर्ण आयुष्यात एकदाच हरिनाम घेतले. मृत्यूनंतर त्या मनुष्यास कोणती गती द्यावी हे यमराजांना काही कळेना. यमराजांना मोठा प्रश्न पडला. यमराज त्या मनुष्यासह ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवास त्यांनी विचारले की या मनुष्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदाच हरिनाम घेतले आहे, मी यास काय गती देऊ, मला स्वतःला काहीच उमजन असे झाले आहे. हे ऐकून ब्रह्मदेव चिंतित झाले. ते म्हणाले मलाही या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही. मग यमराज म्हणाले ब्रह्मदेवा, व्हा आता या मनुष्याच्या खांदेकरी व चला महादेवाकडे. महादेवाकडे गेल्यानंतर यमराजाने हा सर्व वृत्तांत महादेवास थोडक्यात समजावून सांगितला. त्यावर महादेव म्हणाले या प्रश्नाचे उत्तर मलाही माहीत नाही. मग यमराज म्हणाले महादेवा, व्हा आता या मनुष्याचा खांदेकरी व चला भगवान विष्णूकडे. सर्वच जण भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूजवळ पोहोचताच तो मनुष्य पटकन उठला व जाऊन सरळ भगवान विष्णूच्या मांडीवरच बसला. यमराज भगवान विष्णूस म्हणाले भगवंता, या मनुष्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच हरिनाम घेतले, यास मी कोणती गती देऊ ते सांगा, कारण मला स्वतःला काहीच उमजन असे झाले आहे. त्यावर भगवान विष्णू यमराजास विनोदाने म्हणतात, या प्रश्नाचे उत्तर मला देखील माहीत नाही, परंतु ज्या अर्थी हा सरळ माझ्या मांडीवरच येऊन बसला व यमराज ब्रह्मदेव आणि महादेव या सर्वांना त्याचे खांदेकरी बनावे लागले, यावरून एकदा हरिनाम घेतल्याचे महत्व व महिमा काय आहे याचा तुम्हीच अंदाज लावा. आणि म्हणून तुकोबाराय गमतीने भगवंतास म्हणतायत, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड याजसाठी. हा हरिनामाचा महिमा अखंड मानवजातीने समजून घ्यावा व निरंतर हरिनाम चिंतनात बुडून राहून आपले कल्याण करून घ्यावे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो